डायमेन्शनल अनालिसिस इज अ व्हेरी पॉवरफुल टूल फॉर ऑप्शन एलिमिनेशन इन फिजिक्स. आयदर 50-50 पर्यंत किंवा डायरेक्ट आन्सर आपलं येईल. बघा 2025 चा PYQ आहे. इथे आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर विचारलंय. तर सगळ्यात पहिले तुम्हाला एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे सर. एनर्जी आहे हाफ CV². तुम्ही या CV² कडे फोकस करा. हे झालं एनर्जीचं डायमेन्शन. आता एनर्जी किंवा वर्क डन आणि फोर्स मध्ये काय रिलेशन आहे सर. एनर्जी इज इक्वल टू असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे एनर्जी डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट केलं तर मला फोर्स येईल. म्हणजे CV²/d चं डायमेन्शन पाहिजे. ठीक आहे ना. तर CV²/d हे येऊ शकतं किंवा हे येऊ शकतं. हे येणार आहे का. बिलकुल डायमेन्शन मॅच करत नाही. हे पण डायमेन्शन मॅच करत नाही. आपण 50-50 पर्यंत पोहोचलोय. नेक्स्ट जर आपण बघायला गेलो तर परत एकदा सुपर पोझिशन ऑफ वेव्स मधून 2025 चा PYQ आहे. हे तर एकदम सोपं आहे. आपल्याला टाइम दिलाय T सेकंड्स आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू असते 1 टाइम पिरियड. म्हणजे T ची पॉवर -1 मध्ये आन्सर पाहिजे. आयदर A असू शकतं किंवा B असू शकतं. म्हणजे C आणि D नाहीये. अगेन 50-50. नेक्स्ट प्रश्न बघा. याच्यामध्ये आपल्याला एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर विचारले. आता एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरचा अजून एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. त्याचा फॉर्म्युला असतो हाफ ε0E². कारण मला एनर्जी विचारली तर जस्ट व्हॉल्यूमनी मला मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा E² तर ऑप्शन मध्ये पाहिजे. म्हणजे हा E² आहे सर. पण इथे व्हॉल्यूमनी थोडी मल्टिप्लाय केलंय. हे येणार नाही सर. इकडे E²च नाही, उडवून टाक. ही तर E² नाही, उडवून टाक. आन्सर डायरेक्ट C येते. तुम्हाला दिसत असेल ε0E²/2 आणि व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू डिस्टन्स. झालं की